आपल्या सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण या व्हिडिओमध्ये व्हेरिएबल्स अँड डे टाइप्स लास्ट व्हिडिओमध्ये आपण व्हेरिएबल्स हे कन्सेप्ट समजून घेतलं होतं. प्रिंट स्टेटमेंट अगदी व्यवस्थित समजून घेतलं होतं. तर या व्हिडिओमध्ये आपण पायथॉनमध्ये कोणत्या-कोणत्या प्रकारचे डेटा टाइप्स आहेत हे आपण पाहणार आहोत. तर आता डेटा टाइप म्हणजे काय? आता या गोष्टीला समजून घेण्यासाठी अ, एक एक छोटासा रिअल लाईफचा आपण एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. तर आता कोणतीही भाजी बनवण्यासाठी ओके. तर कोणतीही भाजी बनवण्यासाठी आपल्याकडे जे पदार्थ आहे ते आपण बाजारातून वगैरे घेऊन येतो. तर बाजारातून ते पदार्थ घेऊन आलेलो आहोत. त्याचा पण काहीतरी प्रकार आहे ना. मग ते कडधान्य असतील, तेलाचे धान्य असतील किंवा मूळ धान्य असतील, त्यांचेही काही प्रकार आहेत, बरोबर? मग हे याच प्रकारे आपण ज्यावेळेस एखादा सॉफ्टवेअर आपण बनवणार आहोत, तर आपण डेटा वापरणार आहोत. मग आपण जो डेटा वापरणार आहोत, त्यांचे देखील काही प्रकार आहेत, त्यांचे देखील काही टाइप्स आहेत. तर ते कोणते-कोणते टाइप्स आहे हे आपण Pythonमध्ये समजून घेणार आहोत. तर अ, Pythonमध्ये कोणते-कोणते डेटा टाइप्स आहेत हे समजून घेण्या अगोदर आपण प्रिंट स्टेटमेंटचा वापर अजून एक नवीन प्रकारे आपण प्रिंट स्टेटमेंटचा वापर आपण पाहणार आहोत. तर या प्रिंट स्टेटमेंटमध्ये आपण आत्तापर्यंत अशा प्रकारे एक नंबर मी पास करत होतो, बरोबर? ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं क्लिअरली समजून सांगितलं होतं, की तुम्ही A=5 ज्यावेळेस करत आहात आणि ज्यावेळेस तुम्ही इथे A हा स्टेटमेंट वापर करत आहात, याचा अर्थ काय होतो, की तुम्ही इनडायरेक्ट इथे काय वापर करत आहात? 5 चा वापर करत आहात. म्हणजे 5 तुम्ही कशामध्ये स्टोअर केलाय? Aमध्ये स्टोअर केलाय आणि तुम्ही इथे Aचा वापर करताय याचा अर्थ काय झाला? तुम्ही 5 चा वापर करताय. जर तुम्ही हे रन कराल, तर इथे इनडायरेक्टली प्रिंट 5 हे होणार आहे. ठीक आहे. तर अशाच प्रकारे जर तुम्ही इथे B=10 केलं, बरोबर? तर तुम्ही आतापर्यंत काय करत होता? इथे प्रिंट बी किंवा 10 अशा प्रकारे तुम्ही करत होता, बरोबर? आता जर मी इथे प्रिंट ए आणि बी केलं तर ते सहज आहे की 5 आणि 10 हे आउटपुट येणार आहे. तर आता मला सांगा की मी इथे 2 प्रिंट स्टेटमेंटचा वापर केलेला आहे. मी इथे एका प्रिंट स्टेटमेंटचा देखील वापर करू शकतो. तर तो कसा करायचा हे आपण समजून घेऊया. आता 2 प्रिंट स्टेटमेंटच्या जागी मी एकाच प्रिंट स्टेटमेंटमध्ये एकापेक्षा जास्त डेटा, एकापेक्षा जास्त वर्ड्स असतील किंवा व्हेरिएबल असतील ह्यांना मी प्रिंट करू शकतो. तर ते कसं करायचं हे आपण पाहूया. आता ते करण्यासाठी मला फक्त काय करावं लागेल, इथे मी ए तर ऑलरेडी एक एक टाइपचं एक व्हेरिएबल मी ऑलरेडी घेतलेला आहे इथे. आता मला दुसरा व्हेरिएबल इथे घ्यायचा आहे, तर त्यासाठी मी फक्त इथे कोमा देईल आणि इथे मी दुसरा व्हेरिएबल टाइप करेल बी. ओके. तर कोमाचा वापर करून तुम्ही इथे एकापेक्षा जास्त व्हेरिएबलला किंवा डेटाला तुम्ही प्रिंट करू शकता. इथे मी फक्त बी टाइप न करता मी इथे नॉर्मली डायरेक्ट एखादा वर्ड देखील मी इथे टाइप करू शकतो. मग त्या वर्डमध्ये मी एखादा नंबर टाइप करेल, कारण मी तुम्हाला सांगितलं आहे, की डबल इन्व्हर्टेड कोमामध्ये तुम्ही काहीही टाइप करू शकता, बरोबर? आणि जे काही तुम्ही टाइप करणार आहे ते ॲज इट इज प्रिंट होणार आहे. तर मी इथे एखादा वर्ड देखील टाइप करू शकतो. ठीक आहे. आता हे मी इथे टाइप केलेलं आहे. हे प्रिंट होईल 5 हॅलो इथे तुम्ही पाहू शकता आउटपुट आलंय 5 आणि हॅलो हे आउटपुट आलेलं आहे. त्यानंतर अजून एक प्रिंट स्टेटमेंट घेऊया. या प्रिंट स्टेटमेंटमध्ये मी कोमा दिलेला आहे, बी दिलेला आहे. परत अजून एक कोमा दिलेला आहे. यामध्ये मी इथे हॅलो टाइप करत आहे. म्हणजे माझं जे आउटपुट येणार आहे ते काय येणार आहे? इथे पहा. इथे येईल 5 येईल, त्यानंतर इथे 10 येईल आणि त्या इथे हॅलो येईल. या प्रकारे तुम्ही एकापेक्षा जास्त डेटाला किंवा व्हेरिएबलला तुम्ही प्रिंट करू शकता. आता तुम्ही एक गोष्ट इथे निरीक्षण करा, की आपण हे पाहू शकतो, की 5 आणि 10च्या मध्ये एक छोटासा गॅप आहे, एक छोटासा स्पेस आहे. हे बाय डिफॉल्ट कॅरेक्टर आहे, बाय डिफॉल्ट सेपरेटर आहे. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही एकापेक्षा जास्त डेटा किंवा एकापेक्षा जास्त व्हेरिएबलला प्रिंट करता, कॉमाचा वापर करून, त्यावेळेस बाय डिफॉल्ट जो सेपरेटर असतो, तो असतो स्पेस. आता सेपरेटर म्हणजे काय, की 2 शब्दांना वेगळे करणारा. ठीक आहे. 2 डेटाला वेगळे करणारा. आता हा 2 डेटा आहे, 5 आणि 10 हे 2 डेटा आहे, 2 व्हेरिएबल्स आहेत. तर त्यांना वेगळे करण्यासाठी इथे स्पेसचा वापर केलेला गेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे वेगळे पण सेपरेटर आहेत ते आपण पुढे काही व्हिडिओ येतील त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत. पण अशा प्रकारे तुम्ही एका प्रिंट स्टेटमेंटमध्ये एकापेक्षा जास्त व्हेरिएबलला किंवा डेटाला वापर करू शकता किंवा प्रिंट करू शकता. आता ह्याचाच थोडासा जर लॉजिकली वापर आपण लॉजिकली जर विचार केला, तर आता मला सांगा, आपण आता ए आणि बी हे 2 व्हेरिएबल घेतले आहे. मी अजून एखादे व्हेरिएबल इथे घेतो C=8 घेतो, D= इथे मी घेतो 15, इथे मी इथे घेतो 16 ठीक आहे किंवा 46 ठीक आहे. तर हा मी डेटा इथे घेतलेला आहे आणि आता इथे मी काही अरिथमेटिक ऑपरेशन करत आहे. तर मी ही स्क्रीन थोडीशी क्लोज करतो जेणेकरून तुम्हाला दिसेल क्लिअरली. ठीक आहे. आता इथे मी थोडेसे अरिथमेटिक ऑपरेशन करत आहे. तर A प्लस B हे एक अरिथमेटिक ऑपरेशन मी इथे केलेलं आहे. A प्लस B मायनस E ठीक आहे. त्यानंतर अजून एक मी A प्लस इथे मी करतो A मल्टिप्लाय बाय B सॉरी D त्यानंतर इथे करतो मायनस C ठीक आहे. तर इथे मी काही अरिथमेटिक ऑपरेशन परफॉर्म केलेले आहे. बरोबर? हे मी अरिथमेटिक ऑपरेशन इथे परफॉर्म केलेले आहे. आता जर मी याला रन केलं तर माझ्याकडे काही आउटपुट येणार आहे. बरोबर?
साहजिक आहे, अरिथमेटिक ऑपरेशन आहे. आउटपुट तुमच्या समोर येतीलच. आता आउटपुट आल्यानंतर आता इथे आपण पाहू शकता, की मला हे समजतंय का हे नक्की जे 15 जे आउटपुट आलेलं आहे, हे 15 आउटपुट कशासंबंधी आहे, कशाचं रिलेटेड आहे, मला समजतंय का? मला हे समजण्यासाठी मला इथे वर जावं लागेल. पण आता इथे 3च आहेत, तर कदाचित तुम्ही याचा अंदाज घेऊ शकता, की हे 15 जे आउटपुट आहे ते A+Bचं आउटपुट आहे. पण जर ह्याच्यापेक्षा जास्त असले असतील, तर थोडंसं कन्फ्युजन झालं असतं. ते समजण्यासाठी थोडं डिफिकल्ट झालं असतं. तर आता आपण एक स्टेटमेंट पाहिली होती, बरोबर? आपण काय पाहिलं होतं, की मी एकापेक्षा जास्त डेटा किंवा एकापेक्षा जास्त व्हेरिएबल मी एका प्रिंट स्टेटमेंटमध्ये पास करू शकतो. म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं होतं, की मी इथे हेल्लो टाइप करू शकतो आणि इथे नंतर जर मी इथे ए जर केला, तर हेल्लो प्रिंट होणार आहे आणि एची जी व्हॅल्यू आहे ती इथे प्रिंट होणार आहे. बरोबर? तर आता हेच लॉजिक तुम्हाला इथे खाली वापरायचं आहे. हा एक एक्सप्रेशन आहे, बरोबर? हे एक एक्सप्रेशन आहे. याचं काहीतरी आन्सर येणार आहे. आता मला हे समजण्यासाठी हे जे आन्सर आहे, हे कशाचं आहे हे समजण्यासाठी मी इथे छोटासा मेसेज टाइप करेल पुढे. तर मी इथे कोमा टाइप केला आणि कोमा टाइप केल्यानंतर इथे स्टार्टिंगला मी इथे छोटासा मेसेज टाइप करेल, की आउटपुट ऑफ आता मी तुम्हाला सांगितलं होतं, की तुम्ही 2 इन्व्हर्टेड कोमाच्या आतमध्ये, डबल इन्व्हर्टेड कोमाच्या आतमध्ये तुम्ही काहीही टाइप करा. जे काही तुम्ही टाइप करणार आहात ते ॲज इट इज प्रिंट होणार आहे. तर मी इथे छोटासा ब्रॅकेट देईन जेणेकरून ते आउटपुट व्यवस्थित दिसेल आणि यामध्ये मी एक्सप्रेशन टाइप करेल, की हे जे आन्सर आहे A+B चे आन्सर आहे. बरोबर? बरोबर? तर मी हे आउटपुट हा मेसेज मी टाइप केलेला आहे. आता जर मी याला रन करेल, इथे पाहू शकता आउटपुट ऑफ या लाईनला पहा आउटपुट ऑफ A+B इज इक्वल टू 15. हे डबल इन्व्हर्टेड कोमाच्या आतमध्ये आहे. तुम्हाला सांगितलं होतं, की तुम्ही यामध्ये जे काही टाइप करणार आहात ते ॲज इट इज प्रिंट होणार आहे. हा एक डेटा आहे. हा संपूर्ण एक डेटा आहे. हा एक डेटा इथे प्रिंट झालेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, की तुम्ही एकापेक्षा जास्त जर डेटा किंवा व्हेरिएबलला तुम्ही प्रिंट करत असाल, तर कोमा सेपरेटरचा वापर करायचा आहे. इथे आपण कोमा सेपरेटर वापर केला आहे. इथे कोमाचा वापर केलेला आहे आणि कोमाचा वापर केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला जे काही प्रिंट करायचं आहे ते तुम्ही इथे प्रिंट करू शकता. आता मला A+B केलेलं आहे म्हणजे हे एक्सप्रेशन आहे. हे एक्सप्रेशन इथे सॉल्व्ह होणार आहे. सॉल्व्ह झाल्यानंतर ह्याचं जे आन्सर येणार आहे ते इथे तुम्ही पाहू शकता 15. म्हणजे तुम्हाला एक आयडिया मिळते, की हां, हे जे आन्सर आलेले आहे ते आन्सर कशाचं आहे, कशा संबंधी आहे. बरोबर? अशाच पद्धतीने तुम्ही इथे नॉर्मली पण तुम्ही इथे करू शकता. नॉर्मली म्हणजे काय तर मला इथे Aची व्हॅल्यू चेक करायची आहे. व्हॅल्यू ऑफ तुम्हाला जो मेसेज पाहिजे तो तुम्ही इथे टाइप करू शकता. व्हॅल्यू ऑफ A इज बरोबर? म्हणजे तुम्हाला समजेल, की हे जे मी प्रिंट केलेलं आहे, हे जे प्रिंट स्टेटमेंट मी वापरते, ते जे आउटपुट येत आहे ते कशाचं आहे. ठीक आहे. आता जर ह्याला रन केलं तर इथे आउटपुट येईल व्हॅल्यू ऑफ A इज इक्वल टू 5. अशाच प्रकारे मग व्हॅल्यू ऑफ B, C, D किंवा तुम्ही जे काही करणार आहात ना, जे काही तुम्ही ऑपरेशन करणार आहात, एक्सप्रेशन करणार आहात, तुम्ही कोणता डेटा तुम्ही ते प्रिंट करणार आहात, तो सर्व काही. ठीक आहे. आता इथे फक्त एकच नाही, तर तुम्ही 2ही एकापेक्षा जास्तही वापर करू शकता. फक्त आता इथे मी काय केलं व्हॅल्यू ऑफ B परत इथे मी मेसेज काय करतो व्हॅल्यू व्हॅल्यू ऑफ A इज आणि इथे मी परत कॉमा देईन, इथे A बरोबर? हे एक सिक्वेन्समध्ये डेटा प्रिंट होणार आहे. म्हणजे सर्वात आधी हे प्रिंट होईल व्हॅल्यू ऑफ B त्यानंतर हा B ची व्हॅल्यू प्रिंट होईल. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ A ची व्हॅल्यू प्रिंट होईल. त्यानंतर A हा प्रिंट होईल. इथे पहा. ती व्हॅल्यू ऑफ B इज इक्वल टू 10, व्हॅल्यू ऑफ A इज इक्वल टू 5. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही एकापेक्षा जास्त केलं. काहीही नवीन नाही यामध्ये. आपण जे आतापर्यंत पाहत होतो. मी तुम्हाला जे छोटासा एक्झाम्पल सांगितलं इथे प्रिंट हॅलो हॅलो, ए. इथेच तुम्ही बी, सी, डी तुम्ही एकापेक्षा जास्त कितीही प्रिंट करू शकता. फक्त तुम्हाला कॉमा स्टोअर करायचा आहे. आणि फक्त नंबर प्रिंट न करता तुम्ही तुम्ही जे काही व्हेरिएबलमध्ये किंवा Pythonमध्ये जितके डेटा टाइप्स असतील, ते सर्व डेटा टाइपला तुम्ही इथे सहजरित्या प्रिंट करू शकता. ठीक आहे? तर हे झालं प्रिंटचा एक वापर. मला आशा आहे की तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. जरी तुम्हाला यामध्ये काही डाउट असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाइप करू शकता, मेन्शन करू शकता. मी नक्कीच पुढल्या व्हिडिओमध्ये तुमचे ते डाउट्स क्लिअर करेल. ठीक आहे? ओके. तर हे झालं प्रिंट स्टेटमेंट संबंधी. आता आपण सुरू करणार आहोत डेटा टाइप्स. ठीक आहे. तर डेटा टाइप म्हणजे काय? तर हे तर तुम्हाला मी स्टार्टिंगच क्लिअर केलं. मला आशा आहे ते तुम्हाला समजलं असेल. आता Pythonमध्ये जो पहिला डेटा टाइप आहे, तो आपण पाहूया. ओके. आता Pythonमध्ये जे डेटा टाइप्स आहेत, ते जो पहिला जो डेटा टाइप आहे, तो आहे न्यूमेरिक डेटा टाइप्स. आता या न्यूमेरिक डेटा टाइप्समध्ये जो पहिला डेटा टाइप आहे, तो आहे इंट. ठीक आहे. इथे आपण पाहू शकता पहिला जो डेटा टाइप आहे, तो आहे इंट. आता इंट म्हणजे काय? तर आत्तापर्यंत आपण काय करत होतो? A इज इक्वल टू एखादा नंबर जर जो स्टोअर करायचा तर आपण अशा प्रकारे नंबर स्टोअर करत होतो. मग तुम्ही तुमच्या या व्हेरिएबलमध्ये तुम्ही जे काही नंबर तुम्ही वापरणार आहात, तुमच्या Python प्रोग्रामिंगमध्ये तुम्ही जे काही नंबर वापरणार आहात, ते सर्व नंबर आपण त्या सर्व नंबरचा डेटा टाइप कोणता आहे? इंट हा डेटा टाइप आहे. ठीक आहे. तर इंटिजरमध्ये तुम्ही मायनस इन्फिनिटी पासून पॉझिटिव्ह नंबर, ओन्ली पॉझिटिव्ह नंबर मायनस इन्फिनिटी पासून ते मायनस इन्फिनिटी पासून ते प्लस इन्फिनिटी पर्यंत तुम्ही नंबर स्टोअर करू शकता.
आता ते कोणते नंबर असतील तर मग 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 टिल इन्फिनिटी. ठीक आहे. टिल इन्फिनिटी. जे काही आपल्याकडे जे काही अ, संपूर्ण होल नंबर आहेत, ते होल नंबर तुम्ही इथे वापरू शकता. होल नंबरमध्ये तुमच्या 0 पासून ते प्लस इन्फिनिटीपर्यंत तुमचे हे सगळे होल नंबर असतात. आता हेच तुम्ही निगेटिव्हमध्ये देखील स्टोअर करू शकता. ठीक आहे. म्हणजे इन्फिनिटी टिल पॉझिटिव्ह इन्फिनिटीपर्यंत तुम्ही इंटिजर या डेटा टाइपमध्ये नंबर स्टोअर करू शकता. आता तो कसा वापर करायचा आहे? तर कसा वापर करायचा हे नाहीये, की तुम्ही जे काही नंबर वापर करताय त्यालाच त्याचा जो डेटा टाइप आहे तो आहे इंट. आतापर्यंत आपण त्याचा वापर करत होतो इज इक्वल टू वगैरे किंवा नॉर्मल आपण अशा प्रकारे प्रिंट करत होतो. नॉर्मली आपण देखील याचा वापर करत होतो. ठीक आहे. मला आशा आहे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. तर जे नंबर आपण वापरणार आहेत ते त्याचा जो टाइप असणार आहे त्याचा टाइप असणार आहे इंट. ठीक आहे. आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे, की जे पायथन प्रोग्रामिंग आहे, पायथन प्रोग्रामिंगमध्ये तुम्ही जो काही डेटा इथे वापरणार आहात, त्याचा डेटा टाइप सांगायची गरज नसते. पण इतर जे प्रोग्रामिंग लँग्वेज आहे त्यामध्ये तुम्ही जो डेटा इथे वापर करत आहात. आता इथे मी जो डेटा वापरत आहे तो 5 आहे. 5 म्हणजेच तो काय आहे? नंबर आहे. नंबर म्हणजेच तो कोणता आहे? इंटिजर हा डेटा डेटा टाइप आहे. तर याचा तुम्हाला टाइप मेन्शन करावा लागतो इतर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. पण Pythonमध्ये याची गरज नसते. त्यालाच जर का शॉर्ट फॉर्ममध्ये जर समजायचं झालं, की एखादी बरणी आहे, की त्या बरणीमध्ये तुम्ही कडधान्य ठेवत आहात का तेलाचे पदार्थ ठेवत आहात, हे तुम्हाला तुमच्या आईला सांगावं लागेल, की या बरणीमध्ये मी कडधान्य ठेवलेलं आहे आणि किंवा मी तेलाचे पदार्थ ठेवले आहे. परंतु पायथन म्हणजे या पायथनमध्ये तुम्हाला ते सांगायची गरज नसते. म्हणजे एक एक खूप आता आई आहे, आईला तर सगळं काही माहिती आहे, तर आईला सांगायची काही गरज आहे का? नाहीये. पण त्याच ठिकाणी जर तुमची बहीण असेल, तर बहिणीला तर सांगावं लागेल ना, की यामध्ये मी कडधान्य स्टोअर करून ठेवलेलं आहे, यामध्ये मी तेलाचे पदार्थ स्टोअर करून ठेवलेले आहेत या बरणीमध्ये. तर आईला तर ते समजणार आहे. आईला सांगायची गरज आहे का? नाहीये. तर अशाच प्रकारे Pythonमध्ये तुम्ही जो डेटा वापर करत आहात, त्याचा टाइप सांगायची गरज नसते. ठीक आहे. मला आशा आहे हे छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. ठीक आहे. तर हा झाला पहिला डेटा टाइप. पहिला डेटा टाइप कोणता? इंट हा डेटा टाइप. इंटमध्ये आपण कोणता नंबर स्टोअर करू शकतो? संपूर्ण होल नंबर. होल नंबरमध्ये 0 पासून ते पॉझिटिव्ह इन्फिनिटीपर्यंत आणि अशाच प्रकारे आपण निगेटिव्ह नंबर देखील स्टोअर करू शकतो. म्हणजे मायनस इन्फिनिटी टिल प्लस इन्फिनिटीपर्यंत आपण इंटिजर डेटा टाइपमध्ये हा नंबर आपण स्टोअर करू शकतो. ठीक आहे. आता हा झाला पहिला आपला डेटा टाइप, इंट हा डेटा टाइप. त्यानंतर दुसरा डेटा टाइप आहे तो म्हणजे फ्लोट डेटा टाइप. ठीक आहे. आता फ्लोट म्हणजे काय? तर आपण जे डेसिमल पॉइंटचे नंबर, जे पॉइंटिंग नंबर आपण स्टोअर करतो म्हणजे 5.2 असेल किंवा 5. एक 212 किंवा 8.52 किंवा 3.14 पायची व्हॅल्यू 3.14 समथिंग काहीतरी. तर अशा पद्धतीने जे पॉइंटिंगचे नंबर आहेत, हे सगळे पॉइंटिंगचे नंबर आपण जे पॉइंटिंगचे नंबर आहेत ते आपण स्टोअर करू शकतो आणि अशा नंबरला आपण Pythonमध्ये फ्लोटिंग पॉइंट नंबर म्हणतात आणि याचा जो डेटा टाइप आहे तो आहे फ्लोट. ओके. मला आशा आहे तुम्हाला समजलं असेल फ्लोट म्हणजे काय? तर फ्लोटमध्ये तुम्ही नॉर्मली पॉइंटिंग नंबर आहात ते तुम्ही स्टोअर करू शकता. त्याचा जो डेटा टाइप आहे तो फ्लोट आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो डेटा टाइप आहे तो आहे कॉम्प्लेक्स हा डेटा टाइप. आता कॉम्प्लेक्स डेटा टाइप म्हणजे काय? तर कॉम्प्लेक्समध्ये 2 पार्ट असतात पहा. कॉम्प्लेक्समध्ये जर तुम्ही मॅथेमॅटिक्स बॅकग्राऊंडचे असाल, जर तुम्हाला मॅथेमॅटिक्सची जर तुम्हाला माहीत असेल, तर मॅथेमॅटिक्समध्ये ए प्लस बी-आय अशा प्रकारचा एक टर्म आहे, ज्याला आपण कॉम्प्लेक्स नंबर असं म्हणतो. या टर्ममध्ये, या फॉर्म्युलामध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर स्टोअर करू शकतो. तर Pythonमध्ये ते आयच्या ठिकाणी फक्त इथे जे आहे आणि Pythonमध्ये अशा प्रकारे आपण नंबर स्टोअर करू शकतो. आता यामध्ये जो ए आहे, हा जो फॉर्म आहे, हा कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म आहे. आता या फॉर्ममध्ये जो ए आहे, हा असतो आपला रिअल नंबर आणि जो बी आहे, हा असतो आपला इमॅजिनरी नंबर. आता इमॅजिनरी नंबर म्हणजे काय आणि रिअल नंबर म्हणजे काय? आता रिअल नंबर म्हणजे काय? तर रिअल नंबर आपण जर बेसिक जर डेफिनिशन आपल्याला रिअल नंबरची माहीत असेल, तर रिअल नंबरमध्ये मायनस इन्फिनिटी टिल प्लस इन्फिनिटीपर्यंत नंबर येतात. आता हे पण कसले नंबर? तर यामध्ये पॉइंटिंग टाइपचे नंबर देखील येतात. म्हणजेच आपण जर पाहिलं तर एक नंबर लाईन असेल आपली, ही नंबर लाईन असते आपली इथे 0 असेल, बरोबर? इथे 0 असेल. मग याच्या पुढचा जो नंबर असेल तो असेल 0.1. याच्या पुढचा जो नंबर असेल तो 0.2. याच्या पुढचा 0.3. तर अशा प्रकारे करत मग 1 येणार आहे. त्यानंतर मग 1.1 त्यानंतर 1.2 अशा प्रकारे करत मग 2 येणार आहे. मग हे झाले पॉझिटिव्ह रिअल नंबर्स आणि या साइडला सेम अशाच पद्धतीने निगेटिव्ह रिअल नंबर्स. मग -0.
1 असेल. मग अशा प्रकारे -0.2, -0.3 तर -1 देन -1.1 अशा प्रकारे एक रिअल नंबरची एक नंबर लाईन बनते. तर हे सगळे जे रिअल नंबर आहेत, हे तुम्ही ए या पार्टमध्ये वापर करू शकता. म्हणजे एच्या ठिकाणी तुम्ही जे रिअल नंबर आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता. ठीक कॉम्प्लेक्समध्ये जो पहिला पार्ट आहे त्याला आपण रिअल पार्ट म्हणतो. त्यामध्ये तुम्ही रिअल नंबरचा वापर करू शकता. आता त्यानंतर जो बी आणि जे आहे, यामध्ये जो बी आहे तो देखील रिअल नंबर आहे. यामध्ये तुम्ही रिअल नंबरचा वापर करू शकता. पण या संपूर्ण पार्टला हे मल्टिप्लाय होणार आहे जेशी. आता जे जो आहे तो आहे स्क्वेअर रूट मायनस स्क्वेअर रूटची जी व्हॅल्यू आहे. ठीक आहे. आता स्क्वेअर रूट जर तुम्हाला माहीत नसेल तर स्क्वेअर रूट समथिंग आता ते स्क्वेअर रूटची व्हॅल्यू साइन इथे कीबोर्डमध्ये तर नाहीये. पण तुम्हाला माहीत असेल स्क्वेअर रूट म्हणजे काय. ठीक आहे. तर जे स्क्वेअर रूटची व्हॅल्यू आहे ती -1 ची जी -1 स्क्वेअर रूट याची जी व्हॅल्यू येणार आहे, ती असणार आहे जे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट हा मॅथेमॅटिक्समध्ये एक्झिस्ट करत नाही. आपण निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट फाइंड करू शकत नाही. त्यामुळे हा जो संपूर्ण नंबर आहे बी आणि जे या संपूर्ण नंबरला आपण इमॅजिनरी नंबर म्हणतो. ठीक आहे. जेणेकरून अ, हा झाला पार्ट, हा संपूर्ण पार्ट झाला इमॅजिनरी पार्ट आणि हा जो पार्ट झाला तो झाला कॉम्प्लेक्स पार्ट. तर या संपूर्ण नंबर्सला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो. आता यामध्ये तुम्हाला अ, याला जास्त फोकस करायची गरज नाहीये. ठीक आहे. कारण की जास्त करून याचा वापर Pythonमध्ये शक्यतो जास्त करून होत नाही. जर तुम्ही एखादा मॅथेमॅटिक्स रिलेटेड असेल किंवा फिजिक्स रिलेटेड असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स संबंधित जर एखादा कोणता सॉफ्टवेअर तुम्ही जर बनवत असाल, तर कदाचित तुम्हाला या कॉम्प्लेक्स नंबरची गरज पडू शकते. पण शक्यतो जास्त करून या नंबरची गरज पडत नाही. त्यामुळे आपण फक्त याला छोटेसं फक्त इन्फॉर्मेशनसाठी आपण पाहणार आहोत. अ, अ, तसं जर पाहिलं तर याची काही गरज नाहीये. ठीक आहे. तर हा झाला ह्याचा फॉर्म. हा झाला ह्याचा फॉर्म. आता याला जर वापर करायचा झाला तर प्रिंट ए मग रिअल नंबरमध्ये मी तुम्हाला सांगितलं तुम्ही काही वापरू शकता. तर मी इथे 5 घेत आहे प्लस बी तुम्ही रिअल नंबर काहीही वापरू शकता. मी इथे 10 घेत आहे आणि इथे फक्त मी जे टाइप करेल. जे टाइप केल्यानंतर हा माझा कोणता नंबर होईल? हा माझा कॉम्प्लेक्स नंबर होईल. आता याला जर का मी रन केलं तिथे पाहू शकता याचा आन्सर ॲज इट इज येईल. ठीक आहे. 5 प्लस 10 जे. आता हा एक 10 जे जो आहे तो एक इमॅजिनरी नंबर आहे. हे आपण प्रॉपर याची व्हॅल्यू आपण सुद्धा फाइंड करू शकत नाही. कारण की जेची जी व्हॅल्यू आहे ती स्क्वेअर रूट ऑफ -1 आहे आणि स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबरचा आपण स्क्वेअर रूट फाइंड करू शकत नाही. त्यामुळे याला इमॅजिनरी नंबर म्हणले आहे. मला आशा आहे हे तुम्हाला समजलं असेल. ओके. तर हा झाला आपला तिसरा टाइप म्हणजेच कॉम्प्लेक्स डेटा टाइप. ठीक आहे. आता जो चौथा टाइप आहे तो आहे बूल म्हणजेच बुलियन नंबर. याला आपण बुलियन डेटा टाइप देखील असे म्हणतात. आता या बुलियन डेटा टाइपमध्ये आपण फक्त 2 व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. आपण इंटिजरमध्ये किती व्हॅल्यू स्टोअर करू शकतो? असंख्य व्हॅल्यू. यामध्ये ऑल टाइपचे जे होल नंबर आहेत, निगेटिव्ह प्लस पॉझिटिव्ह सगळे होल नंबर इथे येणार आहेत. आणि फ्लोटमध्ये आपण कोणते नंबर स्टोअर करू शकतो? जे पॉइंटिंग नंबर आहेत 1.5, 1.3 अगदी निगेटिव्ह देखील आपण फ्लोटमध्ये स्टोअर करू शकतो. ठीक आहे. तर त्याच प्रकारे बुलमध्ये फक्त आपण 2 व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. एक असेल ट्रू आणि दुसरी असेल इथे मी इथे बी एक व्हेरिएबल घेतो. इथे दुसरी असेल इथे फॉल्स. फक्त हे 2 व्हॅल्यू आपण या डेटा टाइपमध्ये स्टोअर करू शकतो. आता ट्रू म्हणजेच आपण इथे 1 देखील याला म्हणू शकतो आणि फॉल्सला आपण इथे 0 देखील असं म्हणू शकतो. कारण की आता आपण पुढे टाइप कास्टिंग पाहणार आहोत. तर यामध्ये तुम्हाला ते समजेल. ठीक आहे. ओके. तर बूल या डेटा टाइपमध्ये फक्त 2 टाइप आहेत. एक आहे ट्रू आणि एक आहे फॉल्स. ठीक आहे. मला आशा आहे हे पण तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 4 न्यूमेरिक डेटा टाइप्स हे आपण पाहिलेले आहेत आणि या 4 न्यूमेरिक डेटा टाइपचा वापर देखील आपण इथे अ, आपण आत्तापर्यंत करत आलेलो अरिथमेटिक ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आपण नंबरचा वापर करतच आहोत, की प्रिंट जर ए प्लस बी करेल तर मी इथे 5 प्लस 10 केला. म्हणजे हे आपण ऑलरेडी याचा वापर आपण कशा पद्धतीने करायचा हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. फक्त आपण याला माहीत नव्हतं, की हा कोणता टाइप आहे. त्यामुळे फक्त आपण हे डेटा टाइप्स पाहिलेले आहेत. तर अशा प्रकारे हा तुमचा पहिला डेटा टाइप झाला न्यूमेरिक डेटा टाइप. मला आशा आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. नेक्स्ट आपला पॉइंट असेल सिक्वेन्स डेटा टाइप ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे.